नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 6 ऑगस्टचं करंट अफेअर्स इथे बघणार आहोत। सेशनला सुरुवात करण्याआधी तुम्हाला माहिती आहे की तलाठी भरती म्हणजेच ग्रुप सी च्या प्री साठी बॅच मध्ये ऍडमिशन सुरू आहेत। ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्ही जॉईन करू शकता। लाईव्ह लेक्चर सुरू झालेले आहेत यामध्ये, तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करा। काही अडचण येत असेल बॅच जॉईन करण्यासाठी तर कॉल मेसेज करू शकता। सुरुवात करूया मग आजच्या सेशनला। पहिला प्रश्न आहे, भारतातील जलाशय, तलाव आणि धरणांवर तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी जुलै 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? तर मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना। येस, इथे चौथा ऑप्शन नाही, सोडून द्या। ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर येईल। सो प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान सूर्य सरोवर योजना जी आहे हिला 31 जुलै 2026 मध्ये हिची घोषणा केली। 5070 कोटी रुपयांचं टोटल बजेट आहे आणि उद्दिष्ट हेच आहे की देशामध्ये जे काही सगळे जलाशय आहेत किंवा तलाव झाले, सरोवर झाले, धरणांवरती जे धरणं आहेत तर त्या सगळ्यांवरती फ्लोटिंग असे सौर ऊर्जा प्रकल्प उभारायचे आणि मोठ्या प्रमाणावरती सोलार एनर्जी जी आहे ती तयार करणं हे याचं उद्दिष्ट आहे। मग देशभरामध्ये असलेले जे टोटल वॉटर रिसोर्सेस आहेत तर यामध्ये एकूण 5000 मेगावॅट क्षमतेचं तरंगतं सौर प्रकल्प स्थापित केलं जाईल आणि 2026-27 ते 31-31 दरम्यान नोडल म्हणजे तुम्हाला एक अंमलबजावणी याची दिसेल आर्थिक वर्षादरम्यान या। तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय ही याची नोडल एजन्सी आहे। मग इतर काही केंद्र सरकारच्या योजना तुम्हाला दिलेल्या आहेत, जसं की पश्चिम बंगाल मध्ये जर तुम्ही बघाल तर आयुष्यमान भारत योजना जी आहे ती लागू करणारं 36वे राज्य आहे पश्चिम बंगाल आणि ही योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू झाली होती। तसंच भव्य योजना जी आहे मार्च 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरामध्ये 100 प्लग अँड प्ले इंडस्ट्रियल पार्क्स जे आहेत तर ते विकसित करण्यासाठी योजनेला मंजुरी दिली होती। त्याचबरोबर मार्च 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने जलजीवन मिशन जे डिसेंबर 2028 पर्यंत वाढवायला मंजुरी दिलेली आहे आणि हे जे मिशन आहे जलजीवन मिशन ते 15 ऑगस्ट 2019 ला सुरू करण्यात आलं होतं। ग्रामीण महिलांना उद्योजकांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 26-27 मध्ये शी मार्ट्स असं नवीन तुम्हाला योजना जाहीर केलेली दिसते। त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये लाईव्ह विलेज प्रोग्राम 2.0 सुरू केला होता आसाम मध्ये नतानपूर या ठिकाणी। पंचायती राज मंत्रालयाअंतर्गत से नो टू प्रॉक्सी सरपंच ही मोहीम सुरू केली गेली। त्याचबरोबर शिक्षण मंत्रालयाअंतर्गत जर आपण पाहिलं तर जून 2026 मध्ये प्रधानमंत्री रिसर्च चेअर योजना सुरू केली आहे। पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया। स्कॉटलँड मधील ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये किती मीटरचा भाला फेकून रौप्य पदक जिंकलेला आहे? तर यस, ऑप्शन नंबर 1 हे या ठिकाणी करेक्ट आन्सर येईल। येस, तर नीरज चोप्राच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर नीरज चोप्राने सिल्वर मेडल जिंकलेला आहे, एक नाही 85.83। येस, सो इथे 85.83 मीटर हा भालाफेक त्याने इथे केला होता आणि रौप्य पदक जिंकलं। गोल्ड मेडल कोणाला मिळालेला आहे तर श्रीलंकेचा रुमेश तरंगा पाथिरागे, तर त्यांनी 89.75 मीटरचा विक्रमी थ्रो केला आणि गोल्ड मेडल जिंकलं। कांस्य पदक जे ते युवा भारतीय खेळाडू यशवीर सिंगला मिळालंय, तर त्याने 85.41 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम जी कामगिरी आहे ती केली आणि कांस्य पदक मिळवलं। पुढचा प्रश्न, जुलै 2026 मध्ये सौदी अरेबिया आणि इतर 13 देशांनी कोणत्या सामुद्रधुनीचं संरक्षण करण्यासाठी बहुराष्ट्रीय सागरी संरक्षण आघाडी स्थापन करण्याची घोषणा केली आहे? सो हे आपल्यासाठी जरासं इम्पॉर्टंट आहे। मग बाबेल मंडेब सामुद्रधुनी जी आहे तर बाबेल मंडेब स्ट्रेट जी आहे तिच्या संरक्षणासाठी सौदी अरेबिया आणि इतर 13 देशांनी काय केलंय, बहुराष्ट्रीय सागरी संरक्षण आघाडी स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे। सो बाबेल मंडेब स्ट्रेट जी आहे, रेड सी आणि एडनचं जे आखात आहे गल्फ ऑफ एडन, तर इथली सागरी वाहतूक आणि व्यापारी जहाजांचं संरक्षण करण्यासाठी बहुराष्ट्रीय सागरी संरक्षण आघाडी स्थापन करण्याची घोषणा केली आहे। सो आफ्रिकेच्या इथे जो सेनाई पेनिन्सुला आहे त्याच्या जवळ या सगळ्या गोष्टी तुम्हाला आसपास बघायला मिळतात। तर हौथी बंडखोरांकडून होणारे जे धोके आहेत त्यापासून आणि हल्ल्यापासून रेड सी मधील आणि आसपासच्या जलमार्ग जे आहेत त्यांच्यामधला आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जा पुरवठा मार्गाचं प्रोटेक्शन करणं हे या आघाडीचं उद्दिष्ट आहे। तर याचं मुख्यालय जर आपण पाहिलं, पहिली गोष्ट तर या आघाडीचं नेतृत्व सौदी अरेबिया करते आणि कायमस्वरूपी मुख्यालय सौदी अरेबियाची जी कॅपिटल आहे रियाद त्या ठिकाणी आहे।
प्रमुख सदस्य देश जर आपण पाहिले तर सौदी अरेबिया व्यतिरिक्त यामध्ये तुर्की आहे, पाकिस्तान, बांगलादेश, कुवेत, बहरीन, कतार, इजिप्त, जॉर्डन, येमेन, नायजेरिया, सुदान, जिबुती आणि सोमालिया या देशांचा समावेश आहे. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने शासकीय शाळांमधील इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनींना मोफत सायकलीचं वाटप करण्यासाठी विद्या वाहिनी नावाची योजना सुरू केलेली आहे? तर करेक्ट आन्सर आहे दिल्ली. दिल्ली सरकारने विद्या वाहिनी नावाची योजना सुरू केली. ज्या 9वीच्या विद्यार्थी आहेत तर त्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी किंवा सायकली ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. सो ही जी योजना आहे ती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी जुलै 2026 मध्ये सुरू केली आणि पहिल्या टप्प्यामध्ये 3000 विद्यार्थिनींना सायकलींचं वाटप करण्यात आलं. 1.40 लाख विद्यार्थिनींना टोटल लाभ देण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा फवारा UPI सीमापार पेमेंट कॉरिडॉर जुलै 2026 मध्ये ऑफिशियली सुरू झालेला आहे? सो फवारा UPI सीमापार पेमेंट कॉरिडॉर हे भारत आणि कोणत्या देशादरम्यान आहे? तर मालदीव्स आणि भारत यांच्या दरम्यान हा आपल्याला दिसतो. तर लक्षात ठेवा, हे एक सिस्टम आहे UPI सिस्टम. तर या व्यवस्थेअंतर्गत मालदीवची फवारा ही त्वरित पेमेंट प्रणाली आणि भारताच्या UPI शी जोडण्यात आलेली आहे. तर यामुळे मालदीवमधून भारतातील जे UPI सक्षम बँक खाते आहेत त्यामध्ये डायरेक्टली आणि रिअल टाइम मध्ये पैसे ट्रान्सफर करणं शक्य होईल. तसंच मालदीवची राजधानी आहे माले, रुफिया याचं चलन आहे आणि मोहम्मद मुइझू हे काय आहेत तर त्यांचे मेन म्हणजे लाईक अध्यक्ष आहेत. पुढे जाऊया, जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन 2026 केव्हा साजरा केला जातो? तर करेक्ट आन्सर आहे 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टला जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन साजरा केला जातो दरवर्षी. सो बेसिकली कर्करोग म्हणजेच कॅन्सर का होतो, त्याचं निदान लवकर झालं पाहिजे, प्रतिबंध झालं पाहिजे त्याचं. सो यासाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी हा जो दिवस आहे तो साजरा केला जातो. या वर्षीची थीम होती टुगेदर थ्रू लंग कॅन्सर. जुलै 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने रुपये 3.15 लाख कोटींच्या तरतुदीसह प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM किसान योजना किती कालावधीसाठी सुरू ठेवण्यास मान्यता दिलेली आहे? तर 2031 पर्यंत. सो 2026-27 ते 2030-31 पर्यंत ही जी PM किसान योजना आहे ती सुरू ठेवण्याची परवानगी दिली. तर उद्घाटन याचं नरेंद्र मोदी यांनी केलं होतं, आपले पंतप्रधान. तसंच 24 फेब्रुवारी 2019 ला या योजनेचा शुभारंभ झाला. 2019 ला उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथून शुभारंभ झाला, सुरुवात झाली. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय याची नोडल मिनिस्ट्री आहे. मेन मोटिव्ह काय या योजनेचा? तर जे काही शेतकरी आहेत किंवा त्यांचे जे काही कुटुंब आहेत तर त्यांना एक चांगल्या प्रकारे उत्पन्न सहाय्य प्रदान करणं आणि शेतकऱ्यांना किमान उत्पन्न सहाय्य म्हणून दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. सो जुलै 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने 3.15 लाख कोटींचा खर्च जो आहे त्यासह PM किसान योजना अजून 5 वर्षांसाठी एक्सटेंड केलेली आहे. भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या भारतातील फुलपाखरे आणि पतंगाच्या लेपिडोप्टेरा पहिल्या सर्वसमावेशक राष्ट्रीय सूचीमध्ये किती प्रजातींची नोंद करण्यात आलेली आहे? तर बघा, इथे जर आपण पाहिलं तर टोटल 12 वर्षाच्या संशोधनानंतर टोटल म्हणजे ही जे काही फुलपाखरे आहेत, पतंग म्हणजेच लेपिडोप्टेरा आहेत, तर यांची एक लिस्ट बनवली आणि यामध्ये एकूण 13,703 प्रजातींची नोंद करण्यात आलेली आहे, जे जगामधील एकूण प्रजातीच्या 8.25% इतके आहेत. सो करेक्ट आन्सर येईल ऑप्शन नंबर 2, 13,703 प्रजाती. मग 3,705 प्रजाती, तसंच 240 उपकुळे, 102 कुळे आणि 31 महाकुळे असा यांचा समावेश आहे. सो भारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण मध्ये म्हणजे जर त्याची डिटेल्स पाहिले आपण झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे, तर 1 जुलै 1996 ला स्थापना झाली होती. कोलकाता पश्चिम बंगालमध्ये त्याचं मुख्यालय आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाअंतर्गत ते येतं. केंद्र सरकारने ऑगस्ट 2026 मध्ये सशस्त्र दल वैद्यकीय सेवांचं नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर एअर मार्शल संदीप थरेजा यांची काय केलेली आहे? केंद्र सरकारने सशस्त्र दल वैद्यकीय सेवांचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. सो जर आपण पाहिलं तर ते वाईस ऍडमिरल आरती सरीन यांच्या सेवानिवृत्तीनंतर 31 ऑगस्ट 2026 रोजी पदभार स्वीकारणार आहेत. सो सशस्त्र दल वैद्यकीय सेवा जे आहे DGAFMS, तर यामध्ये जर आपण पाहिलं तर सशस्त्र दल जे आहेत आपले सगळे त्याच्या वैद्यकीय प्रणालीतील सर्वोच्च पदे म्हणजे जे लष्कर, नौदल आणि हवाई दलांच्या आरोग्य सेवांना एकत्रित करतं त्यांच्या हेल्थसाठी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत 1948 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न,
2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ग्लासगो स्कॉटलँड महिलांच्या जुडो 48 किलो गटामध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर करेक्ट आन्सर आहे अस्मिता डे. सो अस्मिता डे ही 2026चे जे कॉमनवेल्थ गेम्स होते त्यामध्ये ग्लासगो स्कॉटलँड मध्ये झालेली जी स्पर्धा होती तर यामध्ये महिलांच्या 48 किलो गटामध्ये जुडोमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली भारतीय. सो तिने गोल्डन स्कोर म्हणजे सडन डेथ मधील अंतिम सामन्यामध्ये कॅनडाच्या हेडी क्वाचचा पराभव केला. 23 वर्षाची अस्मिता डे आणि मूळची त्रिपुराची आहे. सध्या उत्तर प्रदेशमध्ये पोलीस उपनिरीक्षक AI म्हणून ती कार्यरत आहे. स्टार भारतीय जुडोपटू हर्षसिंग जर पाहिलं तर त्यांनी पण 2026च्या या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात गोल्ड मेडल जिंकलं. तसंच जर आपण पाहिलं तर राष्ट्रकुल खेळ जे आहेत म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स जे आहेत त्याच्या हिस्ट्रीमध्ये जुडोच्या याच्यामध्ये पहिल्यांदाच गोल्ड मेडल जिंकणारा पहिला भारतीय पुरुष कोण ठरला तर तो हर्षसिंग ठरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बेझेल 3 अनुरूप 81 शाश्वत बंधपत्रे जारी करणारी पहिली भारतीय बँक कोणती ठरलेली आहे? तर करेक्ट आन्सर आहे SBI. भारतीय स्टेट बँक ही बेसेल 3 अनुरूप 81 शाश्वत बंधपत्रे जारी करणारी पहिली भारतीय बँक ठरलेली आहे. सो बेसिकली या बॉन्ड्सद्वारे टोटल 4791 कोटी रुपये उभारले गेले. बेसेल 3 हा एक आपली जी फायनान्शियल सिस्टीम आहे तर तिला स्ट्रॉंग करण्यासाठी तयार करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय बँकिंग नियमांचा संच आहे. तर याद्वारे 2008च्या म्हणजे जागतिक आर्थिक संकट जेव्हा आलं होतं तर त्यानंतर बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सच्या बेसेल समितीने ही मानके विकसित केली होती, नॉर्म्स विकसित केले होते. आर्थिक मंदी असेल किंवा वित्तीय धक्के असतील तर त्यांना तोंड देण्यासाठी बँकांना अजून सक्षम बनवणं हा त्याचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न, नवी दिल्ली येथे आयोजित 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या देशाने पुरुष आणि महिला दोन्ही विजेतेपद जिंकलेले आहेत? सो भारतानेच हे काम केलेलं आहे. भारताने नवी दिल्लीमध्ये आयोजित या त्यागराज स्टेडियमवर झालेली ही 22वी कॉमनवेल्थची टेबल टेनिस चॅम्पियनशिप होती 2026 ची. त्यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघामध्ये गोल्ड जिंकले. सो महिला संघाने जर आपण पाहिलं तर फायनल मॅच मध्ये मलेशियाला हरवलं 3-0 ने आणि भारतीय पुरुष संघाने काय केलं तर मलेशियाला 3-2 ने हरवलं. सो दोन्ही याच्यामध्ये भारतच जिंकलेला आहे. त्यानंतर 31 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये भारतातील कोणत्या शहरात वस्त्र उत्सव 2026 आयोजित केलं जाईल? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 चेन्नई, तमिळनाडू या शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे हे. सो हा कार्यक्रम श्री कुचलंबल कल्याण महाल चेतपेट या ठिकाणी झाला. भारताचा समृद्ध हातमाग वारसा, हस्तकला आणि शाश्वत फॅशन यांना प्रोत्साहन देणं, पारंपरिक कारागीर व विणकरांना थेट व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे याचं मुख्य उद्दिष्ट होतं. सो 31 जुलै ते 1 ऑगस्टच्या दरम्यान हा वस्त्र उत्सव झाला होता. पुढे जाऊया, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय टेलिकॉम एक्सलन्स अवॉर्ड 2025 देऊन कोणाला सन्मानित केले आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे अमांत्य टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आणि फिनारा यांना सन्मानित करण्यात आलंय या अवॉर्डने. सो पंडित दीनदयाळ उपाध्याय टेलिकॉम एक्सलन्स अवॉर्ड 2025 जे तो प्रदान करण्यात आला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 2 संस्थांना तो दिला. दूरसंचार तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील उत्कृष्ट योगदानाबद्दल अमांती टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडला तो मिळाला. फिनरा म्हणजे दूरसंचार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी फिनराला मिळाला. तर हा जो अवॉर्ड आहे तो भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालय म्हणजे टेलिकम्युनिकेशन मिनिस्ट्री जे त्यांच्या दूरसंचार विभागातर्फे दूरसंचार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा एक प्रतिष्ठित असा राष्ट्रीय पुरस्कार आहे. यामध्ये 2 लाख रुपये जे आहेत ते बक्षीस दिलं जातं. लास्ट क्वेश्चन आजचा, जुलै 2026 पर्यंत लडाख या केंद्रशासित प्रदेशाने जम्मू आणि काश्मीर प्राचीन स्मारके जतन कायद्याअंतर्गत किती वारसा स्थळे संरक्षित स्मारके म्हणून घोषित केलेली आहेत? तर टोटल 23 ऐतिहासिक स्थळांना संरक्षित स्मारके म्हणून जम्मू आणि काश्मीरची प्राचीन स्मारके म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर प्राचीन शिलालेख आहेत, गुहा आहेत, किल्ले, मठ यांचा समावेश आहे. लडाखचे जे समृद्ध पुरातत्वीय, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला कायदेशीर संरक्षण देणं आणि त्याचं जतन करणं हे या निर्णयाचं मुख्य उद्दिष्ट आहे. तर लडाख जर आपण पाहिलं तर एक केंद्रशासित प्रदेश, एक मोठा केंद्रशासित प्रदेश एरिया वाईज. एकूण लडाखमध्ये 7 जिल्हे आहेत, फक्त 2च होते आधी लेह कारगिल, आता 7 झाले. विनय कुमार सक्सेना हे त्याचे नायब राज्यपाल
आहेत. तर अशा प्रकारे आजचं सेशन कंप्लीट झालेलं आहे. मित्रांनो, तलाठी भरतीची बॅच तुम्ही ऍप्लिकेशन वरून जॉईन करू शकता. सोबत ऍप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम, इंस्टाग्राम पेज जॉईन करा. काही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करायला विसरू नका. जाता या टेस्ट क्वेश्चनचे आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे की फवारा UPI सीमापार पेमेंट कॉरिडॉर कोणत्या देशादरम्यान झालेला आहे. सो कोणत्या देशादरम्यान हे आपल्याला दिसतं हे कॉरिडॉर. तर उत्तर सांगायचे कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर जाता व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.